एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये जवळपास 15,000 जागांसाठी ही भरती निघत आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि अशी जी घोषणा आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी घोषणा दिली आहे। आणि एकनाथ शिंदे गटाचे जे विद्यार्थी मित्रांनो आमदार सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे प्रताप सरनाईक, तर यांनी जे नुकताच या ठिकाणी घोषणा केली आहे की जवळपास 15,000 जागांसाठी आम्ही एसटी महामंडळामध्ये भरती काढणार आहे म्हणून। तर ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आणि एसटी महामंडळ भरतीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जेणेकरून तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागणार आहे। त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, पेपरला कोणकोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे कंडक्टरसाठी काय पात्रता असणार आहे, त्याचबरोबर चालकसाठी काय काय पात्रता असणार आहे। तर संपूर्ण फुल डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पगार वगैरे किती भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक, तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच घोषणा या ठिकाणी केली आहे की एसटी महामंडळामध्ये जवळपास 15,000 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। एकनाथ शिंदेचे आमदार सुद्धा एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्यांनी जे त्यांचे जे सोशल मीडिया हँडलवर सुद्धा या पोस्ट या ठिकाणी टाकल्या। तर पहा, एसटीत लवकरच नोकर भरती। तर पहा, यामध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळ भरतीमध्ये केली जाणार आहे। त्यानंतर पहा, नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यांनी। आणि त्याचबरोबर तुम्ही पेपरला सुद्धा हे बातमी बघू शकता, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेसच्या चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे। चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्याबाबतच्या ठरावाला नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की एसटी महामंडळाची तात्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक आहे। याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे। त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बसेस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल, त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे ह्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहे आणि नक्कीच तुम्हाला एसटी महामंडळामध्ये भरती पाहायला भेटणार आहे। तर कधीपर्यंत येणार ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर पात्रता काय काय, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते की सर कंडक्टरमध्ये काय काय पात्रता लागते, चालकमध्ये काय काय लागते, तर ते मी तुम्हाला सांगून देतो। चालकचं पद आहे तर चालकमध्ये तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर मराठी वाचता बोलता लिहिता आली पाहिजे, हे अट आहे। त्याचबरोबर जे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता लागते एक लक्षात ठेवा, तरच आपल्याला फॉर्म भरता येईल। तर हे झालं चालक पदासाठी पात्रता। आता कंडक्टरमध्ये काय काय पात्रता लागते तर ते तुम्हाला सांगून देतो। तर कंडक्टरचं जे पद आहे तर हे एसटी मध्ये कंडक्टरचं पद आहे, तर यामध्ये 10वी पास तुम्ही पाहिजे, प्लस तुम्हाला जे मराठी वाचता बोलता लिहिता आली पाहिजे, हे यामध्ये काही ठेवण्यात आले। त्याचबरोबर जे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व
PSV बॅच बिल आपल्याला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं पात्रता जे आहे या ठिकाणी कंडक्टर पदामध्ये लागते, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, कारण की यामध्ये चालक परवाना आपल्याजवळ असला पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पण उंची जे लागते 160 सेंटीमीटर आपली उंची पाहिजे यामध्ये कंडक्टर मध्ये आणि चालक मध्ये सुद्धा। आणि या खात्यामध्ये आणखीन सुद्धा काही पदे या ठिकाणी भरले जाणार आहे, कारण की मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे याच्या अगोदर सांगितलंय की ST मध्ये फक्त चालक आणि कंडक्टरच्या जागा निघणार नाही, लिपिकच्याच निघणार आहे। तर आणखीन यामध्ये जागा निघणार आहे, कारण की तुम्ही जर पाहिलं तर ST महामंडळामध्ये बरेच काय असे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल डेपोमध्ये वगैरे, ठीक आहे। तर बरेच काही यामध्ये पदे तर ते सुद्धा भरले जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर विचार केला वय किती राहणार आहे, तर पहा जेव्हा जुनी जी भरती आली होती याच्या अगोदर तर त्यावेळेस जे वयोमर्यादा होता 24 वर्ष ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा होती, पण आता यामध्ये काही बदल होऊ शकते, 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असू शकते। आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे यामध्ये निवड प्रक्रियाचं जर आपण पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं 40 मार्काचा पेपर आपला यामध्ये होणार आहे। कंडक्टर आणि चालक या दोन्ही पदामध्ये 40 मार्काचा पेपर होणार आहे आणि 60 मार्काचा आपली चाचणी असणार आहे, कायची वाहन चाचणी आपली यामध्ये असणार आहे। अशा प्रकारे आपला या ठिकाणी पेपर यामध्ये असणार आहे। तर 100 मार्काची ही पेपर असणार आहे कंडक्टरची, त्याचबरोबर जे चालकची। आणि पासिंगचा जर विचार केला 100 पैकी जे पासिंग असणार आहे 35% पासिंग यामध्ये असणार आहे। 100 पैकी 35 जरी मार्क आपल्याला पडले तरी सुद्धा आपण यामध्ये पास होणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्यांना जर काही उमेदवार भेटले नाही तर मग SC ST कॅटेगरीचे त्यामधले सुद्धा ते काही मुलं त्या ठिकाणी घेतले जाणार आहे, लक्षात ठेवा। मागासवर्गीय प्रवर्गातून मुलं घेतले जाणार आहे। तर एवढं यामध्ये जे शैक्षणिक पात्रता लागते। त्याचबरोबर लिपिकचं पद आहे, तर लिपिक पदामध्ये जर आपण पाहिलं लिपिक टंकलेख पदामध्ये यामध्ये पगार 4790 चे 15630 पर्यंत आपल्याला या पदामध्ये पगार भेटणार आहे। लिपिक आणि टंकलेखक यामध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर कोणत्याही शाखेतील आपण पदवीधर पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं पाहिजे। आणि त्याचबरोबर टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आपण यामध्ये परीक्षा उत्तीर्ण असल्याच्या शासन मान्य संस्थेत दिलेला दाखला आपल्याजवळ पाहिजे। तर एवढं यामध्ये पात्रता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपलं सिलेक्शन जे होणार आहे लिपिक पदामध्ये तर पेपर यामध्ये घेतला जाणार आहे। तर पेपर यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर असणार आहे। तर पहा इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि अंकगणितचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा आपला या ठिकाणी पेपर होणार आहे आणि पेपरवरच आपली या ठिकाणी निवड होणार आहे। तर पहा ST महामंडळामध्ये लवकरच तुम्हाला या ठिकाणी भरती पाहायला भेटणार आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते की ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला ST महामंडळामध्ये भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगले स्पेशल पुस्तक घेऊन घ्या ST महामंडळाचे आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, कारण की यामध्ये जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे, तर जास्त चान्स आहे, कारण की 100 मार्काचा ऑफलाईन पेपर असणार आहे। पासिंग फक्त 35% पासिंग यामध्ये पेपरमध्ये असते, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे ST महामंडळामध्ये। आतापासून आपल्या तयारीमध्ये राहा तुम्ही आतापासून। आणि पगारचा जर विचार केला तर पहिले 4000 ते 15000 पर्यंत ST महामंडळामध्ये पगार होता, तर आता नवीन जाहिरात जे येणार आहे तर त्यामध्ये जास्त पगार असणार आहे, कारण की ST महामंडळामध्ये जो पगार असते तर वाढत राहते वरच्यावर, एक लक्षात ठेवा। तर आता जेव्हा जाहिरात येणार आहे तर पगार जास्त त्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला ST महामंडळ भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय